पण 4 आणे दिले मी आलो. तुमच्या योगाची किंमत एवढी की 4 आणे किंमत आहे. मला 4 आणे लागले, तुम्हाला लागले नाही. किंमत किती योगाची? 4 आणे किंमतीचा योग आहे राजा. आणि याच्या पलीकडे काही नाहीये. 4 आणे देऊन नावेत आलाय त्या वारकऱ्याला. त्या वारकऱ्याच्या पुढे देव हात जोडून उभा आहे. सामान्य आहे का? देव हात जोडून उभा आहे. हा सामर्थ्य हे भजन आहे. तो हा परमार्थ श्रेष्ठ आहे, चांगला आहे. भले ते व्यवहार दृष्टीनं तुच्छ असो. तुकाराम महाराज, नामदेव महाराज काय आहे व्यवहार दृष्टीनं? लोकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, नामदेव महाराज काहीच्या काही होते. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या सारख्या अखेरच्या घरी भिक्षा मागूनच खात होते. जरी तुम्हाला बाहेर असे दिसले तरी त्यांचं आध्यात्मिक सामर्थ्य देवापेक्षा श्रेष्ठ. देव काही करू शकत नाही. देव काही करू शकत नाही. काय करतो देव? प्रसन्न झाला, त्याच्यावर प्रसन्न होतो, त्याचं जे वर्तन, वागणूक, कर्म, धर्म, भक्ती तसं फळ देतो. आमचे भक्त निव्वळ बाहेर गेलेल्या लोकांना उद्धार करणार. बाहेर गेलेल्या लोकांना भक्त उद्धारतात. देव उद्धारू शकत नाही. देव पाप्याला उद्धारू शकत नाही. आमचे संत महात्मे पाप्याला सुद्धा उद्धारू शकतात. म्हणून सगळ्या उत्कृष्ट संत आहेत, महात्मे आहेत. आणि असे जे महात्मे त्यांचा वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे. आज आमचे तुकाराम महाराज आहे. गोकुळात भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतीर्ण झाले. अवतार यदा यदा धर्माच्या बोलून गेलो. धर्माची संस्थापना. धर्म म्हणजे काय? विशिष्ट प्रकारचे काही माणसं, ते तो समुदाय जे काही म्हणतो धर्म मानतो तो धर्म नाही. ह्या गीतेच्या श्लोकाचा अर्थ धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे ते हिंदू धर्मात झाला म्हणून हिंदू धर्माच्या रक्षणाकरता कृष्ण हिंदू धर्माचा आहे, राम हिंदू धर्माचा आहे. अवतार धर्माचे असतात का? धर्माच्या रक्षणाकरता म्हणजे धर्म हा त्या सगळ्या जगाला जो धारण करतो, धारणा धर्म. अवतार धर्माचे असतात का? धर्माच्या रक्षणाकरता म्हणजे धर्म हा त्या सगळ्या जगाला जो धारण करतो, धारणा धर्म. इत्याहू जो ब्रह्मांडाला, जगाला, जीव मात्राला धारण करतो तो धर्म. बाकीचे धर्म काही जाती, व्यक्ती, पंथापुरते, माणसापुरते. तो धर्म आहे काय कृष्णाचा? हे लोकांना कळत नाही म्हणून ते आपलं काहीतरी कृष्णाची भक्ती मुसलमानांनी केली. कृष्णाची भक्ती ख्रिश्चन करू शकतात. गेले असतील असे उदाहरण दृष्टांत सांगायला मला वेळ नाही. कबीरा मोमेला लक्ष्मा मुसलमान, कबीरा मोमेला लक्ष्मा मुसलमान, नारी लाडा विठोनाथ, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे भगते नारे नर
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या चांडाळ या त्याची समाजातून जी वेश्या येऊ द्या. कानोपात्रा कानोपात्रा फोटो पिंडारी कानोपात्रा फोटो भजनी आले तू हरिके पाय कानोपात्रा पंढरपूर मंगळवेढा गाव. मंगळवेढ्याची एक श्यामा नावाची वेश्या, तिची मुलगी ही कानोपात्रा. मंगळवेढा पंढरपूर वेश्या आहे, तिची मुलगी कुठे सुंदर आहे. जगात तिच्यासारखं रूप नाही, तिच्यासारखे गुण नाही. गायन विद्येत निष्णात, वाद्यकलेत गायन विद्येत निष्णात आणि रूप सौंदर्याचं काही आहो. कित्येक लोक तिच्या भोवती जगरा मारित होते प्रदक्षिणा. तिनं माझ्याशी प्रेम करावं, तिनं कोणाला हिंगलं विचारलं. आईची ती वृत्ती, आईचा तो व्यवसाय कोण त्याला भेट आला. आईनं सांगितलं मला हे आवडत नाही. आई मला काही तू या बाबतीत काही बोलू नको. आईनं सांगितलं अरे नको करू, हा व्यवहार धारणं तुला नाही पटत तर कमीत कमी कोणीतरी एका पुरुषाशी तुझा व्यवहार करून घे. तिनं सांगितलं मी अशा पुरुषाशी विवाह करेन जो माझ्यापेक्षा अधिक सुंदर असेल, माझ्यापेक्षा अधिक सुंदर असेल त्याच्याशी विवाह करेन. तिला कोणी भेटलाच नाही, तशीच राहिली. आमचे वारकरी भजन करीत चालले. मंगळवेढ्याहून दिंडी निघाली पंढरीला. पांडुरंगाचं भजन करीत तिनं पाहिलं ते भजन, मग गोड लागलं तिला. त्या भजनी मंडळी गोष्टी तशीच चालत दिंडीने चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन केलं. दिंडी पांडुरंगाच्या मंदिरात घुसली, ही त्याबरोबर गेली. इकडं बिदरचा राजा, बेदार बिदरचा राजा, त्याच्या कानावर बातमी गेली, कथा गेली की कानोपात्रा नावाची एक वेश्येची मुलगी फार सुंदर आहे. तिचा सौंदर्य ऐकून त्याला पोलीस पाठवले. बिदरच्या राजानं जा तुझं पंढरी तिथं ती कुणी त्याची मुलगी आहे कानोपात्रा, घेऊन या तिला. खुशीनं आली तर घेऊन या, नाही आली तर बळजबरीला घेऊन या. त्या राजाचे पोलीस सुटले, तपास केला. पंढरीच्या या वारकरी संप्रदायाच्या लोकांत भजनी मंडळात सापडले, पकडलं तिला. धरलं तुला भाषानं बोलवलं. वारकऱ्यांनी विरोध केला, पण आता ती सत्ता आहे, सत्ते पुढे शहाणपण चालत नसतं. हम करे तो कायदा, तो बैठ नाही तर कान कापून जा. काय सत्य पुढे चालत. वारकऱ्यांनी काय केलं, सरकारी सत्य पुढे नाही जात. तिला चालवलं. तिनं सांगितलं की राजानं बोलवलं, बाहेर जाणं काय हरकत नाही, येते मी, पण थोडं माझं ऐका. काय, मला माझ्या पांडुरंगाचं दर्शन घेऊ द्यावं. एकदा दर्शन घेते मी, तुमच्या बरोबर येते. परवानगी दिली पंढरीनाथाच्या
मंदिरात गेली. पांडुरंग पंढरीनाथ पांडुरंग मंदिरात गेली. दर्शन घेतलं, मिठी मारली पायाला, सांगितलं की हे देवा, रे तू माझी आई बाप आहेस ना, तू हे माझ्या माग कोण लागले, यांच्यापासून तू माझी सुटका कर. पायाला मिठी मारली, डोकं ठेवलं. डोका ठेवल्याबरोबर तिचे प्राण ज्योत निघाले, पांडुरंगाच्या स्वरूपात मिळाले. अरे अभी बाहर नहीं आती, निकलो निकलो जल्दी निकलो, अभी क्यों नहीं आती, क्यों नहीं आती. परवेन आता नहीं है. अरे किधर गई, ऊपर गई, ऊपर ऊपर किधर. तो पंडितला काहीतरी 5 मंदिर बांधले ते बाहेर दर्शन इमारत है मोटी. इधर ऊपर गई, अभी ऊपर बोले तो भगवान के पास चले गई. भगवान के पास कैसे चले गए बताओ. आणली मंदिरात पाहिलं, मेली. नारी पाहिली थंड झाली. आता कशाला नाही यायचं, घेऊन गेले. पांडुरंग स्वरूपात लीन झाली. पांडुरंग स्वरूपात ही आमची कागोपात्राची मूर्ती आजही पंढरपूरला आहे. पांडुरंगाच्या मंदिराच्या दक्षिण भागाला एक झाड आहे. त्या झाडाखाली उभी आहे ही मूर्ती कागोपात्र. तिचं शरीर हे ते मंदिरात एक वेश्या आहे. आणि पांडुरंग हा ब्रह्मांडाचा करता समर्था भगवान आहे. पंढरपुरा पाटणी गा महाराज पांडुरंगाजवळ भेद आहे का हो. हा शास्त्री आहे, हा विद्वान आहे, हा ब्राह्मण आहे, हा तुच्छ आहे, चांडाळ आहे, ही वेश्या आहे. समाज एकमेकाला काहीतरी असं चांगलं वाईट बोलत असत. ही सगळी जन दुनिया मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत परमेश्वराची लेखन आहोत. आपण सगळे एक आहोत, जाती आहोत. जाती पंथ काही भेद नाहीये. ताटात वाढले पुष्कळ. आता तिथं प्रकृतीला जे बोलला येते का सृष्टी करता भोजन आहे, समाधानाकरता भगवान आहे. कोणत्या मार्गाने जावं तुम्हाला पसंत पडेल, कोणत्या मार्गाने तिला तरी सृष्टी करताय. श्रीखंड पासून नेतृत्व होण्याकरता, भाजी भाकरी तरी स्वस्त होण्यात करतात. खाता वरण भात आहे, खटर खटर पाव बटाट खातात ते. त्यानं तृप्तीपेक्षा रोग होतो. रोग भोगे रोग भयं. रोग आहे, रोगाच्या पोटी रोग आहे.
राखून घ्यावे, चांगले घ्यावे, सात्विक भोजन असावे, शरीराला रोग आजार होणार नाही तर, आणि कोणत्याही मार्गाने जा. पंचपक्वान ताटात आहे म्हणे मी जिलबी नाही खाणार. जिलबीत काय वाईट आहे? मला म्हणे भाजी भाकरी जेवणाची भाकरी ज्वारीची भाजीची भाकरी आणि भाजी चालेल गरजेची. जिलेबी मला नाही खायची का? त्याला काय विशेष आहे मग याला पण काय जिलेबी व्हायचंय का तुला खाता येत नाही? मार्ग व्हायचंय का तुला झेपत नाही? जो झेपेल त्या मार्गाने त्याला भगवंताकडे जायचं. जो भगवंताकडे जायचो समाधान तृप्त लागेल, तृप्तता लागेल, समाधान लागेल. आमचा वाईट संपलं नाही, समाधान करणार. या भजनात समाधी आहे, समाधी. हे भजन आम्हाला घडत नाही, तसं समाजात होत नाही, करता येत नाही. या भजनात आमच्या वारकरी संप्रदाय तुकाराम महाराजांना समाधी लागत होती. या भजनात भंडारा डोंगरावर भजन केलं म्हणजे हो कुठे असो आहे तापोटे आठवते नाही. ध्याचा पत्ता नाही. या ध्यात असून ध्याचा पत्ता नाही. ध्याचा पत्ता नाही म्हणजे ध्याची जाणीव नाही. समाधी अवस्था आहे. समाधी अवस्थेत त्याला ध्याची जाणीव आहे का? भजन करताय तुकाराम अवस्थेनं समाधी ह्या भजनानं कुठे तर आम्ही पत्ता नाही. काय खातो आम्ही देऊला तुकाराम महाराजांच्या घरी जिजाबाईचा भाऊ तुकाराम महाराजांचा मेवणा पाहुणा आला. गरिबी परिस्थिती. आम्ही सदाई भसोडा चोराला घेता पण तो चोर साधूला घेतो. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जवळ यायला चोर भेटतात आम्हाला का? चोर कुठे जातो? त्याला जे पाहिजे ते जिथं मिळेल तिथं. यांच्याजवळ चोराला मिळायचं काय? चोर यांच्याजवळ येत नाही, चोर यांना घेतो. यांच्याकडून काही मिळणार नाही पण आम्ही जावं चोरीला आणि त्यांनी तर आमच्या खिशात हात घातला तर साधू आमच्या खिशात हात घालते. त्यांना तरी आमच्या चोरलेल्या वस्तूतून काही मिळेल पण आम्ही साधूच्या खिशात हात घातला. साधूच्या खिशाचा हात असा हात घातला की तो पण पायाच्या गुडघ्याला जाऊन भेटतो होतो. नमस्कार, कुठून आला तुझ्यातून? कसं काय आला? हे झालो अडथळ्याला काय त्याच्यात तिचा भाग काय पैसे लागतात का त्यात? हे समजायत परिस्थिती अशी आहे. घेऊन आला दुनियेतून आणले 4 वस्तू उचलल्या. हिराबाईने आता स्वयंपाक सुंदर केला.
त्या आवडीनं भाऊ आणि तुकाराम महाराजांना एकूण सोडून आणलं. भावाच्या पंक्तीला एवढा आणि जिजाबाईचे पतीला तुकाराम महाराज जेवायला तर भरपूर मोठा सुंदर स्वयंपाक केलेला होता. भाऊ आलाय, भाऊ आल्याचा आनंद. भाऊ मोठा चांगला होता, श्रीमंत होता, पुण्याचा पूर्वी. भावाला जेवण आहे. तुकाराम महाराजांना प्रेमानं आवडीने जिजाबाईने शोधून आणलं. दोघाला बसले, दाट वाढून दोघांच्या पुढे ठेवले. तुकाराम महाराजांनी बास पाणी फिरवलं, नमस्कार केला.